खेळ नशिबाचा भाग 9. पहिले तर मला प्रश्नच पडला होता की अचानक तुम्ही माझ्याशी लग्न का केलं असेल म्हणून. पण जेव्हा मला समजलं ना आशिष तुमचा भाऊ आहे, तेव्हा मला माझं उत्तर मिळालेलंच होतं. तुम्ही त्याचा बदला घेण्यासाठी माझ्याशी लग्न केलेलं आहे आणि हेच माझ्या नशिबात असेल तर काय करणार ना. म्हणून जे घडतंय ते फक्त बघत बसायचं ठरवलेलंच आहे मी आता. तिने चेहऱ्यावर कोणतेही प्रकारची भाव न ठेवता सगळं सांगितलेलं होतं. तिचं बोलणं ऐकून तो जागी स्तब्ध झाला होता. त्याच्या डोळ्यात राग, आश्चर्य या दोन्ही भावना एकत्र दिसत होत्या. तू काचेच्या फुटलेल्या बॉटलीने त्याच्यावर वार केलास. त्याला या गोष्टींवर विश्वासच बसत नव्हता. सायली म्हणाली, तिने हुंकार भरला. त्याच्या या प्रश्नाने तिला यमदूत दिसायला लागलेला होता. म्हणून शब्द बाहेर पडत नव्हते तिला. घाबरून राहायची फक्त सवय पडलेली होती. घाबरून न राहण्याचा तिचा स्वभाव झालेला होता. म्हणतात ना, माणसाच्या सवयी बदलतात, स्वभाव नाही. तसंच झालं होतं त्यावेळी तिचं. जेव्हा आशिषने तिची अब्रू लुटायचा प्रयत्न केला होता, तेव्हा तिचा मूळ स्वभाव आपोआप बाहेर पडलेलाच होता. न घाबरता तिने डोकं चालवून स्वतःला वाचवलेलं होतं. युगवीर म्हणाला, तेव्हा तुझा तो सो कॉल्ड बॉयफ्रेंड कुठं होता? त्याला माहिती नव्हतं का हे सगळं काही? त्याने खूप महत्वाचा प्रश्न विचारलेला होता. सायली म्हणाली, माहिती होतं ना त्याला. आशिष गेल्यानंतर तुम्ही मला तिथे आणायच्या आधीच मी त्याला सांगितलेलंच होतं. पण तो मला म्हणाला होता की आशिष परत यायच्या आधीच आपण पळून जाऊन लग्न करूयात. तिचं हे उत्तर ऐकून त्याने गरागरा डोळे फिरवले होते. युगवीर म्हणाला, सो तुला वाटतंय मी आशिषच्या सांगण्यावरून तुझ्यासोबत लग्न केलेलं आहे असं तुला वाटतंय का? त्याने विचारलं. सायली म्हणाली, हो. तिने मान खाली घालून हुंकार भरला. युगवीर म्हणाला, तुझा हा खूप मोठा गैरसमज आहे सायली. मी कधीच कोणाच्या सांगण्यावरून काही करत नाही. लग्न तर अजिबात नाही. आणि जर मला माझ्या भावांसाठी काही करायचं झालं असतं तर तुला माहितीच आहे तुझं काय झालं असतं तर. तू इथे माझ्या समोर उभी नसतीस. कोणत्या तरी कोपऱ्यात मरणाची भीक मागत बसलेली असतीस. तो तिच्याकडे रोखून बघत म्हणाला होता. काहीच बोलत नव्हती ती. आशिष अचानक तो खूप जोरात ओरडला. त्याचा आवाज ऐकून ती दचकून 4 पावलं मागे होऊन घाबरलेल्या नजरेने त्याला बघतच होती. त्याच्या आवाजाने आशिषही घाबरून पडत आलेलाच होता. त्याने खूपच रागात सायलींवर एक नजर टाकली. मग युगवीरकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागलेला होता. युगवीर म्हणाला, मी जे ऐकलं ते खरं आहे का? युगवीर शांत आवाजात म्हणाला होता. आशिष म्हणाला, काय ब्रो, काय झालं? आशिष न समजून म्हणाला होता. त्याला अंदाज आलेलाच होता. सायलीने काहीतरी सांगितलंच असेल. आपण नक्की काय सांगितलेलं आहे हे त्याला माहिती नव्हतं. तेच त्याला जाणून घ्यायचं होतं. युगवीर म्हणाला, तू तुझ्या बहिणीला आधीपासून ओळखतोस का? तुमची भेट आणि त्यात जे काही झालं ते सगळं तुझ्या बहिणीने सांगितलेलंच आहे मला. तेच विचारतोय तुला मी, हे खरं आहे का? युगवीर आशिषला रोखून बघत म्हणाला होता. बोलताना तो मुद्दाम बहिणी या शब्दांवर जोर देतच होता. आशिष म्हणाला, येस ब्रो, सगळं खरंच आहे. या चिपमुडीमुळं 2 वेळा माझ्यावर हात उचललेला आहे हिनं मला. मारलेला आहे. आशिष दात खात सायलीकडे खाऊ की गिळू या नजरेने बघतच होता. तिच्या अंगांवर धावून गेला होता तो. युगवीर म्हणाला, आशिष तोंड सांभाळून बोल. वहिनी आहे तुझी आता ती. तिच्या जवळ जायची हिंमत पण करू नकोस तू. आणि तू माझ्या समोर उभा आहेस हे विसरू सुद्धा नकोस. युगवीर आशिष आणि सायलीच्या मध्ये येऊन आशिषला थांबवत म्हणाला होता. त्याचं आशिषवर खूप प्रेम करत होता तो. म्हणून अजूनही तो आशिषला शांतपणे बोलत होता. आशिष म्हणाला, सॉरी ब्रो, मला माफ कर. आशिषला माहिती होतं युगवीर एकदाच नीट बोलतो, नाहीतर ऐकलं नाही तर आपलं काही खरं नाही. म्हणून आशिष शांत झाला. युगवीर म्हणाला, सायली हा माझा भाऊ आहे ग. मी याच्यावर खूप प्रेम करतो. मी याला शिक्षा देऊ शकत नाही. आणि तुला जर शिक्षा द्यायची असेल तर तू देऊ शकतेस. युगवीर म्हणाला. आणि आशिष सोबतच सायलीलाही अटॅक येता राहिला होता. आशिष म्हणाला, ब्रो. आशिष अविश्वासाने युगवीरकडे बघतच होता. आशिषला वाटलं युगवीर त्याची बाजू घेऊन सायलीला त्रास देईल, पण तो तर आशिषला शिक्षा देण्याची भाषा करत होता.
युगवीर म्हणाला, बोल सायली. युगवीर आशिषला इग्नोर करत सायलीला म्हणाला होता. तिलाही वाटलं हा चांगला चान्स आहे याचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी. काय शिक्षा द्यायची हा विचार करतच होती की तिला एक आयडिया आली आणि तिने युगवीरकडे बघितलं, जो तिच्या बोलण्याची वाट बघत बसलेला होता. याला खूप हौस आहे ना मुलींवर जबरदस्ती करायची, तर मला याला अशी शिक्षा द्यायची आहे ज्यानंतर याला इच्छा असून सुद्धा हा मुलीच्या जवळ जाऊ शकणार नाही. याला नपुसक बनवायचं आहे मला. तिचं बोलणं ऐकून युगवीरचे डोळेच मोठे झाले होते. त्याला वाटलंच नव्हतं ती एवढा पुढचा विचारही करू शकते म्हणून. आणि आशिष तर रागाने लाल झालेला होता आता. पण युगवीर समोर त्याला काहीही करता येत नव्हते. युगवीर म्हणाला, सायली, दुसरी कोणतीही शिक्षा सांग, हे मला बरोबर वाटत नाही ग. युगवीर तिला समजावण्याच्या स्वरात म्हणाला होता. सायली म्हणाली, मला ही शिक्षा द्यायची आहे याला, दुसरी कोणतीच द्यायची नाही आहे. तुम्हाला जमलं नसेल तर ठीक आहे ना, पण मी दुसरी कोणती शिक्षा द्यायचा विचार करणार नाही आहे, सायली ठामपणे म्हणाली होती. युगवीर म्हणाला, ब्रो, तू हिचं ऐकून माझं आयुष्य खराब नाही करू शकत. युगवीर तिचं बोलणं शांत ऐकून घेत होता, म्हणून आशिष आता घाबरलेलाच होता. तिचं ऐकून युगवीर खरंच ही शिक्षा देतो की काय असं त्याला वाटतच होतं. युगवीर म्हणाला, सायली, हा माझा भाऊ आहे आणि याच्यासोबत मी एवढं वाईट नाही करू शकत ग. पण तुझी हीच इच्छा असेल तर ठीक आहे, पण त्याआधी त्याचं लग्न होईल आणि एक मूल झालं की तुझी इच्छा खरंच मी पूर्ण करेल. त्याचं बोलणं ऐकून आशिष शॉक झालेला होता. आपला भाऊ आता नाही तर नंतर तरी आपल्यासोबत एवढं वाईट कसं करू शकतो असं त्याला वाटतच होतं. आणि सायलीने गरागरा डोळे फिरवले होते. आपलं एकूण हा स्वतःच्या भावाला शिक्षा देईल या गोष्टींवर विश्वास ठेवून आपण मूर्खपणा केला असं तिला वाटतच होतं. ती काही न बोलता सरळ रूममध्ये निघून गेली होती. आशिष, तू पण रूममध्ये जा. आशिष अजूनही रागात तेथेच उभा होता, म्हणून युगवीर त्याला रूममध्ये जायला सांगत होता. पण आशिषने अतिशय रागात युगवीरवर एक नजर टाकली आणि ताळताळ पावलं टाकत सरळ घराच्या बाहेर निघून गेला होता. युगवीर म्हणाला, संदीप, कोणाला तरी आत्तापासूनच 24 तास आशिषवर नजर ठेवून राहायला सांग. आशिष जाताच संदीप येताना दिसला तेव्हा युगवीर त्याला म्हणाला होता. संदीप म्हणाला, ओके बॉस. संदीप बोलून निघून गेला होता. ती रूमच्या खिडकीमधून बाहेर बघत उभी होती. उगाच आपण त्याच्यावर विश्वास ठेवून आपली इच्छा बोलून दाखवलेली आहे असं तिला वाटतच होतं. युगवीर म्हणाला, काय झालं बेबी, एवढा कसला विचार करतेस तू? तो रूममध्ये आला तेव्हा तिला समजलंच नाही, म्हणून तो तिच्या जवळ जाऊन मागच्या बाजूने तिला मिठीत घेत म्हणाला होता. सायली म्हणाली, तुमच्यासारख्या घाणेरड्या माणसाशी मला बोलायचं नाही आहे. ती त्याचा हात झटकत त्याला म्हणाली होती. तो शांत होता तर तिची हिंमत वाढलेलीच होती. युगवीर म्हणाला, तुझी हिंमत जास्त वाढलेली आहे असं वाटत नाही का तुला? बोलत त्याने तिचा हात मुरगाळून तिच्या मागे घट्ट धरलेलाच होता. सायली म्हणाली, हा, काय करताय तुम्ही, सोडा मला. वेदनेने तिचा आवाज खोल गेलेलाच होता. तिच्या आवाजासोबत त्याने त्याची हातांवरची पकड मजबूत केलेली होती. सायली म्हणाली, प्लीज मला सोडा ना, दुखतोय मला. तिने आता रडायला सुरुवात केलेलीच होती. युगवीर म्हणाला, माझ्या पुढं आवाज आणि डोळे खाली ठेवायचे. ही गोष्ट मी 10 वेळा सांगितली असेल तुला, पण ती तुझ्या डोक्यातच घुसत नाही. मग माझा नाईलाज होतो. त्याने बोलता बोलता दुसऱ्या हाताने तिचे केस आवळून धरलेले होते. एकीकडे हात आणि एकीकडे केस, दोन्हीवरही त्याच्या हाताची पकड घट्ट होती. तिला हलताही येत नव्हतं. अशा प्रकारे धरून ठेवलेलं होतं त्याने तिला. सायली म्हणाली, प्लीज सोडा ना मला. रडता रडता ती स्वतःला सोडवण्यासाठी प्रयत्न करत होती, पण त्याच्या मजबूत हातांपुढं तिचा नाजूक हात काहीच करू शकत नव्हता. मध्येच त्याचा फोन वाजला, म्हणून त्याने झटक्याने तिचा हात सोडलेलाच होता. केस अजूनही आवळून धरलेले होते त्याने. युगवीर म्हणाला, महत्वाची मीटिंग आहे म्हणून वाचलीस तू आज, पण यापुढं तुझं असं चालून राहिलंस तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल, लक्षात ठेवायचं तू. तिच्या केसांवरी त्याच्या हाताची पकड घट्ट करत तो म्हणाला होता आणि बोलून झाल्यानंतर तिचे केस सोडून निघून गेला.
आणि ती स्वतःचा भार जमिनीवर सोडून देऊन जोरजोरात रडायला लागलेली होती. बराच वेळ रडून रडून जमिनीवर तिला झोप लागून गेली होती. रडल्यानंतर माणसाला शांत झोप लागते, तसंच तिलाही गाढ झोप लागलेली होती. 1.5-2 तास झाला असेल तिला झोप लागून. तेव्हा अचानक तिला कोणीतरी हवेत उचलून धरलेलं आहे असं जाणवलेलंच होतं. पण डोळे खूप जड झालेले होते तिचे, म्हणून उघडले जात नव्हते. हवेतून अचानक मऊ असणाऱ्या कुशींवर तरी तिला ठेवलं गेल्याचं जाणवलेलंच होतं. तरीही डोळे उघडले जात नव्हते तिचे. हळूवार कोणाचा तरी हात तिच्या शरीरावर फिरू लागलेला होता आणि तिच्या कपड्यांवर आठ्या पडायला सुरुवात झालेली होती. तो स्पर्श नकोसा वाटत होता तिला, पण तरीही डोळे उघडेच होते तिचे. जेव्हा त्या व्यक्तीचा हात तिच्या मांड्यांवर पोचला होता, तेव्हा तिने धाडकन डोळे उघडले, तर समोर आशिष होता, जो तिच्या खूपच जवळ बसलेला होता आणि खुणसी स्माईल करत तिलाच बघत होता. तिने झटक्यात उठण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तिला उठू दिलं नाही. तिला धक्का देऊन त्याच्या दोन्ही हाताने तिचे दोन्ही हात बेडला चिटकून धरून ठेवलेले होते. खूप तरसवलंस ना तू मला? आता लक्षात ठेव. केव्हापासून तुझ्या या नाजूक शरीराचं दर्शन घ्यायचं होतं मला, पण आज भेटलीस माझ्या तावडीमध्ये. तो तिच्या कानाजवळ जाऊन खूपच सॉफ्टली आवाजात म्हणाला होता. सायली म्हणाली, काय करतोस तू? हे सोड मला. मी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती. आशिष म्हणाला, असं कसं सोडू? एकदा माझ्यावर वार करून हातातून सुटली होतीस ना तू. आता तुला सोडणार नाही मी बघ. आज सगळा हिशोब चुकता करणार आहे मी तुझा. आज दाखवतोस तुला मी काय आहे ते म्हणून. काय म्हणली होतीस ग तू ब्रोला मगाशी? आशिषला नसपुसक बनवायचं आहे तुला. हा, एवढी हिंमत झाली कशी ग तुझी? मला नपुसक बनवायचं आहे तुला तर? आता बघ मी काय करतो तर तुझं. आशिष आता दात खाऊन बोलत होता. सायली म्हणाली, सोड मला. असं जबरदस्ती करणारे नपुसकच असतात. ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली. आशिष म्हणाला, हो का? आज दाखवतोच तुला मी काय आहे ते म्हणून. आता तो खूपच चिडलेला होता. बोलता बोलताच त्याने तिचे दोन्ही हात स्वतःच्या एका हातात घट्ट धरून ठेवलेले होते आणि दुसरा हात खूपच आक्रमकपणे तिच्या शरीरावर फिरू लागला होता आणि तिच्या गळ्यांवर ओठ फिरता फिरताच दातांनी स्किन धरून लाल निशाण तयार करलेले होते आणि ती होईल तेवढा जोर लावून त्याला ढकलण्याचा प्रयत्न करत होती. शेवटी तिने त्याला जोरात ढकललं आणि बेडवरून उडी मारली, पण जास्त वेळ त्याच्यापासून सुटू शकली नाही ती. त्याने तिला पुन्हा जखडून धरलं होतं आणि तिला पुन्हा बेडवर आदळलं आणि स्वतःलाही तिच्यावर आदळलं. तिचे दोन्ही हात स्वतःच्या एका हातात धरून तिच्या डोक्याच्या वर ठेवलेले होते त्याने आणि दुसऱ्या हाताने तिचा जबडा आवळून धरलेला होता. आशिष म्हणाला, आज तू सुटायचा कितीही प्रयत्न केला ना तरी मी तुला सोडणार नाही आहे. तू लक्षात ठेवायचं. आजच तू बघितलंस ना, ब्रोला सगळं सांगून सुद्धा त्याने खूप स्मार्टली मला वाचवलेलं आहे आणि आताही तो मला काही करणार नाही आहे. उलट तू मॅरिड असून माझ्यासोबत हे सगळं केलेलं आहेस म्हणून तो तुला चांगलीच अद्दल घडवेल. आशिष राक्षसासारखा हसत तिच्या जबडा धरून जास्त आवडून म्हणाला होता. सायली म्हणाली, प्लीज मला सोड. मी माफी मागते तुझी. प्लीज सोड. वेदनेने रडायला सुरुवात केली होती तिने. आशिष म्हणाला, हो सोडणार तर आहेस मी तुला, पण मला जे हवं आहे ना ते भेटल्यानंतरच सोडणार आहे मी तुला. बोलत त्याने तिचा जबडा सोडून पुन्हा तिच्या मानेत स्वतःचा चेहरा घुसवलेला होता. सर लवकर बाहेर या, शेर गुफा में आ रहा है. कोणीतरी दार वाजवत म्हणालं तसं आशिष लगेच उठून काहीही न बोलता 100च्या स्पीडने तिथून निघून गेला होता. तिला काही समजलंच नाही दार कोणी वाजवलं ते म्हणून आणि शेर गुफा में आ रहा है म्हणजे काय आणि आशिष ते ऐकून पडून का गेला असेल हे सगळे विचार करतच ती जागेवरून उठली होती. तिने सुटकेचा निश्वास सोडला आणि आरशात स्वतःला बघितलं. गळ्यांवर लाल निशाण दिसत होते तिचे. तो पुसण्याचा तिने व्यर्थ प्रयत्न केला होता. आपण इतके हतबल आहोत की स्वतःची रक्षा सुद्धा करू शकत नाही. या विचाराने तिला रडू आलेलं होतं. मन भरून रडून घेतलेलं होतं तिने. मग सरळ आंघोळीसाठी निघून गेली ती. जिथे जिथे आशिषने स्पर्श केला होता त्या त्या भागावर अक्षरशः जोरजोरात हसत होती तिने.
चीड, राग, अश्रू एकाच वेळी तिच्या डोळ्यात होते. अर्धा तास आंघोळ करून ती बाहेर आली होती तेव्हा युगवीर सोफ्यावर बसलेला तिला दिसला होता. युगवीर म्हणाला, तू एवढा वेळ आंघोळ करत होतीस की आज जाऊन झोपली होतीस? तिला बाथरूममधून बाहेर आलेलं बघून तो तिला म्हणाला होता. सायली म्हणाली, आंघोळ करत होते मी. ती बोलून सरळ रूमच्या बाहेर निघून गेली होती. तिला असं जाताना बघून त्याने नकारार्थी मान डोलावली आणि बाथरूममध्ये गेला. युगवीर म्हणाला, काय चालू आहे तुझे इथे? तो दोघांकडे रोखून बघत म्हणाला होता. त्याचा आवाज ऐकताच आशिष घाबरून सोफ्यावरून उठून तिच्यापासून लांब उभा राहिला आणि तीही घाबरून उभी राहिली होती. आशिष म्हणाला, काही नाही ब्रो, आम्ही जरा गप्पा मारत होतो. युगवीर म्हणाला, आशिष उगाच खोटं हसत म्हणाला होता. गप्पा मारण्यासाठी जबरदस्ती चिटकून बसत होतास की काय तू? युगवीर आशिषकडे रोखून बघत म्हणाला. हे ऐकून सायली आश्चर्याने त्याच्याकडे बघतच होती. आशिष म्हणाला, नो ब्रो, ती चमकून बसलो होतो. आशिष नजर चोरत म्हणाला. युगवीर म्हणाला, मी वरून सगळं बघितलेलं आहे. तू कसा चुकून बसला ही मी माहिती आहे मला. एक गोष्ट लक्षात ठेव आशिष, ही तुझी वहिनी आणि माझी बायको आहे. माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाची सावलीही तिच्यावर पडलेली मला चालणार नाही आहे. मग ती चुकून असेल तरीही नाही. लांब राहून बोलत जा तिच्याशी. युगवीरला अंदाज आलेलाच होता. आशिष मुद्दाम तिला त्रास देत होता ते, म्हणून तो आशिषला तिच्यापासून लांब राहायला खडसावून सांगत होता. ते ऐकून आशिष घाबरला आणि मान खाली घालून निघून गेला आणि सायली तर आवाजून आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती. तिला वाटलेलं होतं आशिषने तिच्यासोबत काही केलं तरी युगवीरला फरक पडणार नाही. तो त्याच्या भावाला काही बोलणार नाही. पण चक्क युगवीर तिच्यासाठी आशिषला ओरडलेला होता म्हणून तिला आश्चर्य सुद्धा वाटत होतं. युगवीर म्हणाला, तोंड बंद कर, ती तोंडात मच्छर जाईल तुझ्या. तिला वाचून बघताना पाहून तो वैतागून म्हणाला होता. ती असं तोंड उघडं ठेवून बघत बसायची हे त्याला अजिबात आवडत नव्हतं. तिने लगेच तोंड बंद केलं आणि त्याच्यावरून नजर हटवली होती. युगवीर म्हणाला, काय गप्पा मारत होतीस तू? तुम्ही दोघं जण? तो हाताची घडी घालून तिच्या समोर उभा राहत म्हणाला होता. सायली म्हणाली, तुमचा भाऊ मला जुन्या गोष्टींसाठी त्रास देतोय. तिने बोलताना एक नजर त्याच्यावर टाकून पुन्हा जमिनीकडे डोळे फिरवलेले होते. युगवीर म्हणाला, काय बोलत होता तो तुला? युगवीरला वाटलं काही धमकी वगैरे दिली असेल त्याने. आशिषने तिला. तुम्ही नसताना तो रूममध्ये आला होता आणि माझ्यासोबत. ती बोलताना मध्येच थांबलेली होती. शब्द बाहेर पडत नव्हते तिचे. रडू येत होतं तिला, पण तिने खूप प्रयत्न करून थांबवलं. युगवीर म्हणाला, काय केलं त्याने तुला? सांग एकदा. युगवीरने डोळे आता रागाचे लाल झालेले होते. दोन्ही हाताच्या मुठी आवडल्या गेलेल्या होत्या. सायली म्हणाली, जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता त्याने माझ्यावर. शेवटी अडखडत अडखडत तिने सगळं काही सांगितलं. आत्ताच आशिष फक्त आपल्याला चिटकून बसला म्हणून युगवीर त्याला ओरडलेला होता. मग त्याने जबरदस्ती केली हे सांगितलं तर आशिषचं काही खरं नाही. या बाबतीतील युगवीरला आपल्या बाजूनेच असेल असा विचार करून तिने खरं खरं सांगून टाकलेलं होतं. जबरदस्ती हा शब्द ऐकताच युगवीरच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. रागाने डोळे, कान, नाक लाल झालेले होते. युगवीर म्हणाला, संदीप, आत्ताच्या आत्ता आपल्या फॅमिली डॉक्टरांना बोलाव लगेच. त्याने संदीपला फोन करून सांगितलेलं होतं आणि संदीप काही बोलायच्या आधीच फोन कट केला होता. फोन कट करून तो जोरजोरात एरझाऱ्या घालत होता. सायली मात्र शांतच होती. तिलाही समजलं नाही त्याने अचानक डॉक्टरला का बोलवलेलं आहे म्हणून. विषय वेगळाच चालू होता आणि हा काय करतोय म्हणून किंचित वैतागली सुद्धा होती ती. पुन्हा तिला वाटलं त्याच्या भावाने आपल्यासोबत जे काही केलं त्याचा युगवीरला काहीही फरक पडलेला नाही आहे असं तिला वाटत होतं. 15 मिनिटात डॉक्टरही तेथे आले होते. तो डॉक्टरांना घेऊन बाजूला जाऊन बोलत होता आणि काही वेळातच डॉक्टरही निघून गेले होते. ती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत उभी होती. युगवीर म्हणाला, तू आशिषसाठी जी शिक्षा सांगितली होतीस ना, ती शिक्षा त्याला आजच देणार आहे मी. तिच्या प्रश्नार्थक चेहऱ्यांकडे बघत तिच्या जवळ येऊन तो तिला म्हणाला होता.
आणि 1 मिनिट तरी ती जागी स्तब्ध झाली होती. आनंद, आश्चर्य, रडू सगळ्या भावना एकत्र तिच्या डोळ्यात दिसत होत्या. सायली म्हणाली, "थँक यू सो मच." बोलत ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडू लागली होती. त्याने एक हात तिच्या डोक्यावर आणि दुसरा हात पाठीवर ठेवून तिला शांत करण्याचा प्रयत्न केला होता. युगवीर म्हणाला, "मला थोडं काम आहे. घरी यायला थोडा उशीरच होईल. तू काही खाऊन आराम कर." तिचं रडणं कमी झाल्यानंतर तो तिला म्हणाला होता. सायली म्हणाली, "मला खूप कंटाळा येतोय एकटं राहायचा. काहीच करायला नाही आहे माझ्याकडं." तो थोडा सॉफ्ट झालेला बघून ती लगेच लाडात आलेली होती. युगवीर म्हणाला, "काय करायचं आहे मग तुला?" त्यानेही लाडात येऊन तिला विचारलेलंच होतं. सायली म्हणाली, "मला नाही माहिती, पण मला आहे ना खूप बोर होतं घरात बसून. बाहेर जाऊ वाटते मला." तिने तोंड बारीक करून सांगितलेलं होतं. युगवीर म्हणाला, "ओके, मग आज आपण डिनरसाठी जाऊया बाहेर." त्याने सांगितलं आणि ती लगेच खुश सुद्धा झाली होती. सायली म्हणाली, "थँक यू सो मच." युगवीर म्हणाला, "चल मी येतो आता जाऊन." बोलता बोलता त्याने तिच्या कपड्यांवर ओठ टेकवले आणि निघून गेला. ती लगेच रूममध्ये जाऊन पसरून झोपली होती. आज खूप खुश होती ती, म्हणून शांत झोप लागलेली होती तिला. आशिष सारख्या व्यक्तीला त्याच्या कर्माची फळं भेटली यापेक्षा जास्त चांगली गोष्ट काय असू शकते ना. त्याचं काम संपून त्याला घरी यायला जास्तच उशीर झाला होता. हॉलमध्ये आल्यानंतर त्याने अंगावरचा कोट काढून सोफ्यावर टाकला आणि मग दुसऱ्या सिंगल सोफ्यावर मागे डोकं ठेवून रेलून बसला होता. एवढा उशिरा बाहेर जेवायला जायला नको वाटत होतं त्याला. उशिरा जाणार, परत यायला उशीर होणार. खूपच जास्त थकलेला होता तो आज. बाहेर जाऊन येण्यासाठी तेवढी ताकद नव्हती त्याच्या अंगामध्ये. काय करायचं हा विचार करत बसलेला होता तो. सीता म्हणाली, "बॉस, मॅडमने तुम्ही आल्यानंतर डिनरला बाहेर जाणार आहे असं सांगितलेलं होतं." त्याला तिथं एकटं बसलेलं बघून सीता तिथे आली होती. युगवीर म्हणाला, "नाही गेलो तर तुला काही प्रॉब्लेम आहे का?" त्याने रागात तिला रोखून बघतच विचारलेलं होतं. सीता म्हणाली, "सॉरी बॉस, मी फक्त आठवण करून देत होते तुम्हाला." सीता मान खाली घालून म्हणाली होती. युगवीर म्हणाला, "आज घरी जेवण काय बनवलेलं आहे?" त्याने विचारलं. सीता म्हणाली, "बॉस, मॅडमने सांगितलं होतं की तुम्ही दोघं घरी जेवणार नाही आणि म्हणून त्यांनी आपल्या दोन्ही स्टेफला अर्ध्या दिवसांची सुट्टी दिलेली होती. ते दोघेही आता येथे नाही आहेत आणि मॅडमने जेवण बनवू नका म्हणून सांगितलेलंच होतं. म्हणून जेवणही तयार नाही आहे." त्याच्या छोट्याशा प्रश्नाचं सविस्तर उत्तर तिनं दिलेलंच होतं. त्याने डोक्यावर हात मारून घेतला. आपल्याला कुठली सुबुद्धी सुचली आणि आपण आजच बाहेर जेवण करायचं ठरवलेलंच होतं. आणि ठरवलं तिला पहिले का सांगितलं नाही असं त्याला वाटत होतं. युगवीर म्हणाला, "एक काम कर, मॅडमला जे पाहिजे ते ऑर्डर कर घरीच आणि माझ्यासाठीही काहीतरी हलकं ऑर्डर कर आणि मॅडमला सांग मी खाली बोलवलेलं आहे म्हणून." त्याने बोलून पुन्हा मागे डोकं ठेवून डोळे बंद केले. खूपच थकलेला होता तो. आता त्याला आरामाची खूपच गरज होती. म्हणून जागचा हालत सुद्धा नव्हता. आल्यापासून तेथेच बसून होता. सायली म्हणाली, "अहो काय झालं? तुम्हीच तर म्हणाला होता ना आज बाहेर जाऊया म्हणून." "मग ही सीता काय म्हणते?" "घरीच ऑर्डर करायचं म्हणत होती." ती त्याच्या जवळ येता येता सुरू झालेली होती. सीताही तिच्या मागे येतच होती. त्याने डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं तर बाहेर जाण्यासाठी आधीपासूनच तयार झालेली होती ती. युगवीर म्हणाला, "बेबी, मी खूप थकलेलो आहे. उद्या जाऊया आपण. आता घरीच ऑर्डर कर." त्याच्या आवाजात पण आळस भरलेला होता. सायली म्हणाली, "नाही, मला बाहेरच जायचं आहे आज." तिने हट्टीपणा करत एक पाय जमिनीवर आदळत म्हणाली होती. युगवीर म्हणाला, "एकदा सांगितलं ना उद्या जाऊया म्हणून." त्याने दात खात प्रत्येक शब्दांवर जोर देत सांगितलेलं होतं. आता त्याला रागच आलेला होता. प्रेमाने बोललेलं ती ऐकतच नव्हती. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.